राज्यातील सर्व शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वाची आणि आनंदाची दिलासा देणारी बातमी समोर आली आहे. मुख्यमंत्र्यांनी नमोच्या हप्त्याची केली तारीख जाहीर. सर्वात मोठी आणि आनंदाची बातमी शेतकऱ्यांसाठी आली आहे. शेतकरी मित्रांनो, नमो शेतकरी योजनेचा 7वा हप्ता कधी मिळणार अशी चर्चा शेतकऱ्यांमध्ये पाहायला मिळत आहे. कारण की शेतकऱ्यांना हप्त्याची गरज आहे, पैशाची गरज आहे. त्यामुळे नमो शेतकरी योजनेचा 7वा हप्ता नेमका कधीपर्यंत मिळणार असा प्रश्न वारंवार उपस्थित केला जात आहे. शेतकऱ्यांना नमो शेतकरी योजनेचा 7व्या हप्त्याची प्रतीक्षा लागलेली आहे. मात्र आता सरकारच्या माध्यमातून शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वाची निर्णय जाहीर इथं झालेला आहे असून आता शेतकऱ्यांसाठी प्रतीक्षा संपलेली आहे. राज्यातील साधारणपणे इथं 93 लाख शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर नमो शेतकरी योजनेचा 7वा हप्ता म्हणजेच की 7व्या हप्त्याचे 2,000 रुपये जमा केले जाणार असल्यामुळे आता शेतकऱ्यांच्या 4 महिन्याची प्रतीक्षा या ठिकाणी संपलेली आहे. तर इथं जिल्ह्यांची यादी सांगितलेली आहे, कोणत्या शेतकऱ्यांना इथं पैसे मिळणार त्याची यादी सांगलेली आहे आणि त्याचप्रमाणे इथं जसं की कोणत्या तारखेला हा हप्ता जसं की वितरणाची सुरुवात झाली तर त्याची संपूर्ण तारीख मी तुम्हाला सांगतो. तर मित्रांनो, चॅनलवरती पहिल्यांदा आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून साईडला दिलेल्या बेल नोटिफिकेशनला नक्की प्रेस करून ठेवा, जेणेकरून अशीच महत्त्वपूर्ण व्हिडिओची नोटिफिकेशन डेली तुम्हाला भेटत राहणार. तर बघा, नमो शेतकरी योजनेचा हप्ता नेमका कधीपर्यंत मिळणार, कोणते शेतकरी पात्र असणार आहे आणि कोणते जिल्हे पात्र असणार आहे याबद्दल सविस्तरपणे आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहे. तर बघा, राज्यातील सर्व शेतकऱ्यांसाठी सगळ्यात मोठी खुश करणारी आणि आनंदाची बातमी समोर आली आहे. म्हणजेच की नमो शेतकरी योजनेचा 7वा हप्ता थेट तुमच्या बँक खात्यात जमा केला जाणार आहे. नमो शेतकरी योजनेचा 7वा हप्ता आज येणार, उद्या येणार. कशा प्रकारे इथं हे हप्ता तुमच्या बँक खात्यात जमा होणार आहे, कोणत्या दिवशी कोणत्या तारखेला जमा होणार आहे, शेतकऱ्यांमध्ये देखील या ठिकाणी आपल्या चर्चा इथं पाहायला मिळत आहे. नमो शेतकरी योजनेचा हप्ता कधीपर्यंत मिळणार असे देखील प्रश्न वारंवार उपस्थित केले जात आहे. मात्र अखेर इथं शेतकऱ्यांची प्रतीक्षा संपली असून PM किसान योजनेचा 2,000 रुपये तुमच्या बँक खात्यावरती जमा झाले आहे. त्याचप्रकारे आता नमो शेतकरी योजनेचा 7वा हप्ता देखील 2,000 रुपये तुमच्या बँक खात्यावरती जमा होण्याची इथं सुरुवात झाली आहे. परंतु हा सर्व हप्त्याचे पैसे शेतकऱ्यांना मिळणार नाही, फक्त काही मोजक्या शेतकऱ्यांनाच हा हप्ता मिळणार आहे. आता अर्जंट एक महत्त्वाची सूचना समोर आली आहे. आता कोणत्या शेतकऱ्यांना बँक खात्यावरती 7व्या हप्त्याचे 2,000 रुपये या ठिकाणी जमा होणार आहे आणि कोणते शेतकरी या हप्त्यासाठी पात्र असणार आहे, कोणते शेतकरी अपात्र असणार आहे. तर एकंदरीत जर आपण पाहायला गेलं, शेतकऱ्यांनी भरपूरशी इथे KYC केलेली नसेल तर त्या ठिकाणी इथं वंचित त्याला राहावं लागणार आहे. त्याबरोबर इथं जसं की या यादीमधून पात्र यादीतल्या बाहेर त्यांना काढलं जाणार आहे. त्यानंतर ज्या शेतकऱ्यांचे आधार कार्ड बँक खात्याशी लिंक नसेल तर असे देखील शेतकरी या ठिकाणी वंचित असणार आहे. आणि याचबरोबर ज्या शेतकऱ्यांनी फार्मर ID या ठिकाणी काढलेली नसेल तर असे देखील शेतकरी या ठिकाणी वंचित असणार आहे. म्हणजेच काय की तुम्ही KYC केलेली नसेल, त्वरित KYC करून घ्या, कारण की KYC केली असेल तरच तुमच्या बँक खात्यावर नमो शेतकरी योजनेचा 7व्या हप्त्याचे 2,000 रुपये या ठिकाणी जमा होणार आहे. तर उद्यापर्यंत तुम्हाला जमा होणार, कोणत्या दिवशी जमा होणार, कोणत्या तारखेला जमा होणार आणि खास करून कोणत्या जिल्ह्यांमध्ये हे पैसे जमा होणार आहे, त्वरित KYC करून घ्या, कारण की तुम्हाला हप्ता मिळणार नाही. तर या ठिकाणी शेतकरी मित्रांनो, जर हे तिन्ही कामे तुम्ही पूर्ण केले असतील तर आताच लवकरात लवकर म्हणजेच तुम्हाला इथं लवकरच तुमच्या खात्यावरती पैसा जमा होण्याचा SMS तुमच्या बँक खात्यावरती येणार आहे. कारण की बघा, तुमच्या बँक खात्याच्या DBTच्या माध्यमातून नमो शेतकरी योजनेचा 7वा हप्ता म्हणजेच 2,000 रुपये या ठिकाणी जमा करण्यामध्ये येत असतो. आता लक्षपूर्वक पाहायचं आहे की चला, PM किसान योजनेच्या माध्यमातून शेतकऱ्यांना 6,000 रुपये आणि नमो शेतकरी योजनेच्या माध्यमातून 6,000 रुपये अशा प्रकारे दरवर्षी म्हणजेच की वर्षासाठी शेतकऱ्यांना बँक खात्यावरती 12,000 रुपये रक्कम या ठिकाणी जमा केली जात असते. PM किसान योजनेच्या आतापर्यंतचा शेतकऱ्यांना बँक खात्यावरती 20 हप्ते हे या ठिकाणी जमा झाले आहे आणि नमो शेतकरी योजनेच्या आतापर्यंत 6 हप्ते शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती जमा झाले असून आता सर्वांनी लक्ष द्या नमो शेतकरी योजनेचा 7वा हप्त्याकडे की लागलेला आहे. मात्र आता हे शेतकऱ्यांना प्रतीक्षा संपलेली आहे. आता त्यांच्या खात्यावरती DBT अंतर्गत म्हणजेच DBT प्रणालीद्वारे हे थेट त्यांच्या बँक खात्यावरती पैसे जमा केले जाणार आहे. त्यामुळे आता शेतकऱ्यांना या ठिकाणी चांगलाच इथं दिलासा मिळणार आहे. तर आता नमो शेतकरी योजनेचा 7वा हप्ता कधीपर्यंत तुमच्या बँक खात्यावरती जमा होणार आहे हे सुद्धा आपण या ठिकाणी पाहून घेणार आहे. त्याचबरोबर इथं दुसरं म्हणजेच की कोणतं काम तुम्हाला या ठिकाणी करायचं आहे, ज्या शेतकऱ्यांचे आधार कार्ड बँक खात्याशी लिंक नसेल त्या शेतकऱ्यांनी आधार कार्ड बँक खात्याशी लिंक करून घेणे अत्यंत गरजेचे आहे. कारण की नमो शेतकरी योजनेचा जो काही 7वा हप्ता इथं येणार आहे तो आधार कार्ड लिंक असलेल्या बँक खात्यावरती जमा केला जाणार आहे. त्यामुळे तुम्हाला काय करायचं आहे, जर तुमचे हे काम तुम्ही जर का केले नाही, बँक खात्याला तुमचं आधार कार्ड जर का लिंक केलं नसेल तर तुम्हाला हप्ता जमा होणार नाही, हे सुद्धा तुम्हाला चेक करून घ्यायचं आहे.
जर तुमचे बँक खातं हे आधार कार्डला लिंक असेल तरच तुम्हाला 100% तुमच्या बँक खात्यावरती हे पैसा जमा होणार आहे. मात्र जर तुमचे बँक खाते आधार कार्डला लिंक नसेल, आधार कार्ड तुमच्या बँक खात्याला लिंक नसेल, तर कदाचित तुम्हाला या हप्त्यापासून वंचित राहावं लागणार आहे. त्यामुळे तुमचे जे काही आधार कार्ड आहे ते तुम्हाला बँक खात्याशी लिंक करून घ्यावं लागणार आहे. त्यानंतर आता तिसरं आणि महत्त्वाचं काम म्हणजे जिथं शासकीय योजनांचा जो सर्व शासकीय योजनांचा लाभार्थी राज्य सरकारच्या माध्यमातून याचबरोबर केंद्र सरकारच्या माध्यमातून सर्व शेतकऱ्यांना फार्मर आय डी या ठिकाणी काढणे आव्हान इथं केले जात आहे. आता शासकीय योजनांचा लाभ जर घ्यायचा असेल तर सर्व शेतकऱ्यांकडे फार्मर आय डी असणे अत्यंत आवश्यक असणार आहे. ज्या शेतकऱ्यांकडे फार्मर आय डी काढली नसेल तर त्यांनी लवकरात लवकर नमो शेतकरी योजनेच्या 7व्या हप्त्यापासून वंचित न राहता फार्मर आय डी लवकरात लवकर काढून घ्यावा लागणार आहे. आणि काढला नसेल तर तुम्हाला कदाचित हप्ता मिळणार नाही, तर काढून तुम्हाला लवकरात लवकर हे फार्मर आय डी लिंक करून घ्यायचं आहे. फार्मर आय डी काढली नाही तर नमो शेतकरी योजनेचा 7व्या हप्त्यापासून तुम्हाला वंचित राहावं लागणार आहे. पुन्हा एकदा सोप्या भाषेमध्ये तुम्हाला सांगतो, ज्या शेतकऱ्यांकडे ई-के-वाय-सी केलेली नाही अशा शेतकऱ्यांनी ई-के-वाय-सी करून घ्या. त्यानंतर ज्या शेतकऱ्यांकडे आधार कार्ड बँक खात्याशी लिंक नाही अशा सर्व शेतकऱ्यांनी आपला आधार कार्ड आपल्या बँक खात्याशी लिंक करून घ्यावे. आणि ज्या शेतकऱ्यांनी फार्मर आय डी काढले नाही अशा शेतकऱ्यांनी त्वरित फार्मर आय डी काढून घ्यावे. अशा प्रकारचे जे नवीन 3 नियम लागू करण्यात आलेले आहे त्या आधार कार्ड बँक खात्याशी लिंक असेल तर 100% तुमच्या बँक खात्यावरती इथं पैसे जमा होणार आहे. मात्र जर तुमचे आधार कार्ड तुमच्या बँक खात्याशीच लिंक नसेल तर तुम्हाला या हप्त्यापासून कदाचित वंचित राहावं लागणार आहे. त्यामुळे तुमचे हे आधार कार्ड बँक खात्याशी लिंक करून घ्या. आणि त्यानंतर तिसरं आणि महत्त्वाचं म्हणजे कोणतं काम हे सर्व शासकीय योजनांच्या लाभासाठी राज्य सरकारच्या माध्यमातून त्याचबरोबर केंद्र सरकारच्या माध्यमातून सर्व योजनांना फार्मर आय डी या ठिकाणी काढणे आणि लिंक करणे अनिवार्य केलं जाणार आहे. आणि हे सुद्धा केलं आहे कारण की सर्व शेतकऱ्यांकडे फार्मर आय डी आवश्यक आहे. तर आता ज्या शेतकऱ्यांनी फार्मर आय डी काढली नाही असे शेतकरी देखील नमो शेतकरी योजनेच्या 7व्या हप्त्यापासून वंचित राहणार आहे. तर लवकरात लवकर आता तुम्हाला फार्मर आय डी काढून घ्यायची आहे. तरच तुम्हाला समोर आलेल्या माहितीनुसार 15 जसं की आता दिवसानंतर तुम्हाला हा हप्ता नमो शेतकरी योजनेचा 7व्या हप्त्याचे 2,000 रुपये तुम्हाला मिळणार आहे. म्हणजेच तुमच्या खात्यावरती या 7व्या हप्त्याचे या ठिकाणी 20,000 रुपये जमा केले जाणार आहे. त्यामुळे जर तुम्ही आतापर्यंत ई-के-वाय-सी केली नसेल तर तात्काळ हे लवकरात लवकर ई-के-वाय-सी करून घ्या. आणि फार्मर आय डी काढली नसेल तर लवकरात लवकर फार्मर आय डी सुद्धा काढून घ्या. तुमच्या बँक खाते आधार कार्डची लिंक नसेल तर लवकरात लवकर तात्काळ तुमच्या बँक खात्याशी आधार कार्ड लिंक करून घ्या. ही 3 महत्त्वाची कामे केल्यानंतर तुम्हाला कसली इथं काळजी घ्यायची गरज नाही, कसली चिंता करायची गरज नाही. 100% हा नंबर तुमच्या बँक खात्यावरती त्वरित इथं जसं की पैसे वाटपासंदर्भातील लागणार आहे आणि तुमच्या बँक खात्यावरती नमो शेतकरी योजनेचा 7वा हप्ता हे जमा करण्याचं लवकरात लवकर तुम्हाला SMS येणार आहे. तर मित्रांनो, कोणत्या जिल्ह्यामधून आपल्या व्हिडिओला तुम्ही बघत आहात तर कमेंटमध्ये नक्की सांगा. बाकी अशा पद्धतीची सविस्तर माहिती ह्या आजच्या व्हिडिओमध्ये आज आपण बघितलेली आहे. तर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा. तुमच्या मित्रमैत्रिणींना शेतकरी मित्रांना हा व्हिडिओ नक्कीच शेअर करा. आणि असेच कामाचे व्हिडिओ जर का डेली पाहायचे असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून साईडला दिलेल्या बेल नोटिफिकेशनला नक्की प्रेस करून ठेवा, जेणेकरून अशीच महत्त्वपूर्ण व्हिडिओची नोटिफिकेशन डेली तुम्हाला भेटत राहणार शेतकरी मित्रांनो. तर मित्रांनो, चला येऊया नेक्स्ट व्हिडिओमध्ये.